मागील 8 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नदी नाले आणि जलाशयांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मार्कंडे नदीचे पात्र पूर्णपणे शिवारात पसरले आहे. त्यामुळे पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः ऊस आणि भात पिकाचे नुकसान होणार आहे. सध्या आपण कंगराळी पुलावरती आहे. आमच्यासोबत काही ग्रामस्थ सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. शासनानं आणि हवामान खात्यानं यावर्षी वर्तवलेल्यापेक्षा भरपूर पाऊस झालेला आहे आणि या रस्त्यावरती बेळगाव कडोली रस्त्यावरती महाराष्ट्रापासून ते या भागातील जवळपास 15 ते 20 गावाच्या लोकांचा संपर्क असतो. तेव्हा या ठिकाणी महापूर आलेला आहे आणि महापुरामुळं शेतीवाडीत पाणी गेल्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी भाताची रोपं लावलेली आहेत त्यांना फार मोठा फटका बसणार आहे आणि हे दरवर्षी होत असते. तेव्हा मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की या मार्कंडे नदीला जो दरवर्षी पूर येतो याची कायमची बंदोबस्त व्हावा आणि शेतकऱ्यांच्या या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मध्ये जो त्यांच्या पिकाचं नुकसान होतं या पीक नुकसानीबद्दल शासनानं त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी आणि भविष्य काळामध्ये या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी या नुकसानीपासून वाचवण्यासाठी या मार्कंडे नदीची खोली करून त्यांना जर दोन्ही बाजूला जर पाळी लावली तर मातीची पाळी लावली तर ते पाणी शिवारामध्ये घुसणार नाही. तेव्हा शासनानं पुन्हा एकदा मी विनंती करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, यंदाच्या वर्षी चांगला पाऊस बळीराजावरती बरसलेला आहे. तरी या पावसामुळे भरपूर असं पाणी आता साचून या ठिकाणी मार्कंडे नदीमध्ये शिरत आहे. मार्कंडे नदी हा बेळगाव तालुक्यामध्ये जीवदायी नदी म्हणून आम्ही ओळखला जातो आणि हा मार्कंडे नदी जो आहे 43 किलोमीटरचा लांब असा नदी आहे आणि बेळगाव तालुक्यामध्ये 39 किलोमीटर लांब असा नदी आहे. त्याकरिता जो राकसकोप धरणामधून पाणी सोडले जातात त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचे आता भात वगैरे लावणी केलेले आहेत. त्या भातामध्ये घुसून भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी हा जो पाऊस पडल्यानंतर हा जो पुढचा जो भाग आहे तिथं मी मार्कंडे नदीवरती 2008-09च्या साली आमचे लाडके आमदार श्री सतीशअण्णा जारकिहोळी साहेबांनी इथं बंधारा बांधलेले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी पुरवठा त्याच्यामुळे होत असते. परंतु आता जे नदीचं पात्र लहान असल्यामुळे बाजूच्या शेतामध्ये जाऊन नुकसान भरपूर झालेलं आहे. आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे ते दुबारा रोपणी लागवणीची परिस्थिती आहे त्याचा सरकारने दखल घेऊन त्याची नुकसान भरपाई म्हणजे लवकरात लवकर द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि नदीचा जे मार्ग तो सरकारनं लवकरात लवकर म्हणजे ते अतिक्रमण वगैरे आणि हे झाडाझुडपामुळे अतिक्रम झालेलं आहे ते लवकरात लवकर हे आम्हाला खुलं करून द्यावं अशी मी शासनाला विनंती करत असतो. आणि आम्ही पुढं पण करणार आहे. आणि इथं आमचे स्थानिक आमदार होते, पालकमंत्री होते आणि आता नवीन आलेले खासदार त्यांना आम्ही विनंती करणार आहे की आम्हाला मोठ्यात मोठा फंड देऊन हा नदी रुंदीकरण करून द्यावी ही आमची त्यांना विनंती आहे. आणि त्यांनी दखल घेऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं. आता बघा इथं या 8-10 दिवसापूर्वीच शेकडो शेतकऱ्यांनी इथं भात रोप लागण केलेली आहे. पण आता ही भात रोप आत्ताच लावलेली 8 ते 10 दिवस झाले पाण्यामध्येच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. त्यांना आता दुबार पेरणीशिवाय या ठिकाणी रोप लागणी केल्याशिवाय पर्यायच नाही. मग आता शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडं? वास्तविक हा निसर्गाचा थोडासा परिणाम आहे, परंतु शासनाचं प्रशासनाची जी भूमिका आहे
ती सुद्धा याला कारणीभूत आहे. शेतकऱ्याने सुद्धा भविष्यात आपलं नुकसान लक्षात घेऊन नदीमध्ये अतिक्रमण होणार नाही, नदी कशी स्वच्छ मोकळी आणि रुंद राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाकडे यासाठी दाद मागितली पाहिजे. आपण साध्या साध्या गोष्टीसाठी शेतकरी जनता शासनाकडे दाद मागते, परंतु हा कायमस्वरूपी त्यांचा जो प्रश्न आहे की बाबा पावसाळ्यात मोठा पूर येणं आणि त्यापासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणं याकडं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. जोरदार पावसामुळे मार्कंडे नदीला पूर आला आहे. नदी काठावरील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. सध्या राकोस्कोप पांडुर क्षेत्रात पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि राकोस्कोप जलाशयाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठी पूर कायम आहे. त्यामुळे ही दरवर्षीची परिस्थिती कायमस्वरूपी याच्यावर तोडगा काढून ही परिस्थिती दूर करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह सुनील राजवळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.